भारताच्या गुप्तचर इतिहासात एक नाव अजरामर आहे, अजित डोभाल। त्यांच्या कर्तृत्वाचं सर्वात गूढ, रोमांचकारी आणि राष्ट्रभक्तीने भारलेलं प्रकरण म्हणजे त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल 7 वर्ष अपरिचित म्हणून घालवलेले दिवस। ही गोष्ट आहे एका माणसाची जी ओळख विसरली, स्वतःचं नाव, धर्म, भाषा, चेहरा सगळं झाकून राहिला एका शत्रू राष्ट्रात। केवळ भारत मातेच्या संरक्षणासाठी त्यांच्या या मिशनने केवळ माहितीच मिळवली नाही, तर भारताचं भवितव्य बदलून टाकलं। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। 1980च्या दशकात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण होते। खलिस्तान चळवळ, काश्मीरमधील हालचाली आणि पाकिस्तानाकडून सुरू असलेली घुसखोरी यामुळे दिल्लीतील गुप्तचर यंत्रणांवर जबरदस्त दडपण होतं। याच काळात रॉच्या एका गुप्त ऑपरेशनसाठी अजित डोभाल स्वतः पाकिस्तानमध्ये जाण्याचं धाडस करत होते। यासाठी त्यांनी एक पाकिस्तानी मुस्लिम व्यक्तीचं रूप घेतलं, एक सामान्य माणूस जो मदरशांमध्ये शिकतो, लोकांसोबत नमाज पढतो आणि रोजगारी कमवतो। पाकिस्तानमध्ये राहणं म्हणजे फक्त गुप्त माहिती मिळवणं नव्हतं, तर रोज मृत्यूच्या सावलीत श्वास घेणं होतं। प्रत्येक क्षणाला त्यांची खरी ओळख उघड होण्याचा धोका होता। पण डोभालने इतक्या प्रामाणिकपणे आणि हुशारीने त्या समाजात मिसळले की स्थानिक लोकही त्याला आपलंच समजू लागले। त्यांनी लाहोर, कराची आणि पेशावर सारख्या भागात वेळ घालवला। अनेकदा ते इमामांबरोबर मशिदीत झोपले, लोकांचं मन जिंकली आणि हळूहळू माहिती गोळा करू लागले। त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेतील हालचाली, अणुशस्त्र प्रकल्प, ISIचे गुंतागुंतीचे जाळे हे सगळं बारकाईने समजून घेतलं। त्यांना मिळालेली माहिती रॉपर्यंत पोहोचवणं म्हणजे दुसरं मोठं आव्हान होतं। अशा वेळी त्यांनी काही विश्वासू एजंट्सच्या मदतीने कोडेड संदेश पाठवले, जे पुढे भारतीय सैन्य आणि राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले। एकदा त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं गेलं। एका मदरशातील शिक्षकानं त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आलात? तुमचं उर्दू काहीतरी वेगळं वाटतंय। तो क्षण म्हणजे एका महायुद्धाचं धैर्याचं अग्निपरीक्षा होती। पण डोभालने त्यांचं उत्तर इतक्या सहजतेने आणि हुशारीने दिलं की त्या शिक्षकांना नंतर स्वतः त्यांना जेवायला बोलावलं। हा प्रसंग त्यांच्या मनगटातील आत्मविश्वास आणि समजूतदारपणाचं उदाहरण होतं। त्या 7 वर्षात त्यांनी अनेकदा भीषण स्थितीचा सामना केला, जिथे एखादा चुकीचा शब्द त्यांचा जीव घेऊ शकला असता। एकदा तर ISIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी त्यांचा थेट संवाद झाला, जिथे त्यांनी जिहादी विचारसरणीचा वापर करत त्या अधिकाऱ्याला विश्वासात घेतलं आणि त्यांच्याकडून पाकिस्तानातील काश्मीर धोरणाची माहिती मिळवली। पण या सगळ्याचा त्यांच्यावर मानसिक आणि भावनिक परिणाम झाला। त्यांनी भारत सोडलेला होता, पण भारत त्यांच्या हृदयात होता। त्यांना आपल्या देशाशी संपर्क करता येत नव्हता। आई वडिलांची आठवण, देशातील चव, आवाज आणि लोकांची ओळख हे सगळं ते फक्त आठवणीत जपत होते। अशा वेळी अनेकदा डोभाल मशिदीत बसून स्वतःशी संवाद साधायचे, मी कोणासाठी हे करतोय? आणि उत्तर स्पष्ट होतं, भारतासाठी। त्यांच्या या माहितीमुळे भारतानं अनेक अतिरेकी कारवायांपासून स्वतःचा बचाव केला। खलिस्तान चळवळीचे सूत्रधार कुठे लपले आहेत? पाकिस्तानाचं अणुधोरण काय आहे? कोणत्या मार्गाने भारतात शस्त्र पाठवली जातात? या सगळ्याचा तपशीलवार नेटवर्क त्यांनी उघड केला। त्यांच्या माहितीवरून अनेक वेळा भारतीय सैन्यानं अचूक कारवाई केली। डोभाल यांनी आपल्या आयुष्याच्या त्या भागाची कधीही जाहिरात केली नाही। जेव्हा ते परत भारतात आले, तेव्हा कोणालाही कळलंच नाही की हा तोच माणूस आहे जो शत्रूच्या देशात एक साधारण नागरिकासारखा राहिला। त्यांनी गुप्ततेची मर्यादा कधीही ओलांडली नाही। त्यांच्या तोंडून कधीही मी काय केलं असं वाक्य ऐकायला मिळालं नाही। पण जेव्हा त्यांनी परतल्यावर ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्या शौर्याची झलक पुन्हा दिसली। त्यांनी अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराच्या आत प्रवेश करून तिथल्या अतिरेक्यांची माहिती मिळवली, जी पुढे सैन्यासाठी अमूल्य ठरली। पाकिस्तानमध्ये केलेला अनुभवच त्यांना अशा धाडसी कामांसाठी सक्षम बनवत होता। आज जर भारताला NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून अजित डोभाल मिळाले आहेत, तर त्यामागे ते 7 वर्षाचे बलिदान आहेत। त्यांनी केवळ देशासाठी काम केलं नाही, तर स्वतःला हरवून एका देशाच्या गुप्त इतिहासात एक अजरामर पान निर्माण केलं। त्या दिवसांची आठवण अजूनही त्यांचं अंतःकरण जागवत असेल, पण ते कधीही त्या शौर्याचं प्रदर्शन करत नाही। भारताला एक अशा माणसाचा अभिमान आहे, ज्याने पाकिस्तानमध्ये राहत, पाकिस्तानसारखं जगत, पाकिस्तानच्या यंत्रणेची ओळख उघड करत स्वतःला विसरून देशासाठी काम केलं। त्या काळात त्यांनी एकटेपणा, मृत्यूचं भय आणि देशासाठीची तडप
या सगळ्यांशी मैत्री केली आणि त्यातूनच उभा राहिला एक घोस्ट, जो जिवंत असूनही अदृश्य होता पण राष्ट्रासाठी अमर ठरला। अजित डोभाल यांची पाकिस्तानमधील गोष्ट ही केवळ गुप्तचर कारकीर्द नसून ती राष्ट्रभक्तीची महाकथा आहे, जी प्रत्येक भारताच्या काळजाला भिडते। भारताच्या सुरक्षितेचा पाया घालणाऱ्या या नायकाच्या या अध्यायाला अजूनही फार थोडे लोक ओळखतात, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ते नाव पुरेसे आहे, अजित डोभाल। अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।